तुमच्या जेवणाला साधेपणा आणि चव देणारी पौष्टिक डाळ खिचडी. चला 4 मिनिटात पाहूया ही सोपी रेसिपी. तर हे बघा मी कुकरमध्ये तेल घातलंय. इथे बघा मी इथे मसूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेत. आता मी फोडणी द्यायला घेते. आता यामध्ये घालायचं 1 चमचा राई, 1 चमचा जिरं. आता यामध्ये घालायचं बारीक चिरलेली लसूण. आता घालायची 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. चांगलं भाजून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं 1 बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला भाजून घ्यायचा. तर यामध्ये घालायचं बारीक चिरलेलं टमाटर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. टमाटर मऊ व्हायला पाहिजे. आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. 1 चमचा काश्मीरी लाल मसाला घालायचा, 1 चमचा लाल मसाला घालायचा, चिमूटभर हळद घालायची आणि चांगले हे मसाले मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये ते 2 मसूर डाळ आणि मूग डाळ घालायची, जी मी स्वच्छ पाण्याने धुतली आहे. आता ह्यामध्ये घालायचे तांदूळ. मी स्वच्छ पाण्याने धुतलेत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मसाल्यासोबत चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. मी इथे 2 ग्लास पाणी घातलंय. ह्यामध्ये मी 1 बटाटा घातलाय. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करायचं. गॅस आता हाय फ्लेमवर ठेवू शकतो. आता यामध्ये वरून तूप घालते आणि ह्याला कुकर लावते आणि ह्याला 2 शिट्ट्या करून घेते. हे बघा कसं झालंय खिचडी. आता मी सर्व करून दाखवते. बघा वरून पण थोडं तूप घालते. तर तयार झाली ही डाळ खिचडी. मस्त झाली आहे. ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानिस किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.